वेलकम ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधले एक पहिले 4 एक्झाम्पल पाहिले होते. एकदम सोपे एक्झाम्पल आहे. त्या ठिकाणी रफ फिगर तुम्ही काढत चला, बाकी काही नाही आहे, एवढंच सांगणं आहे. आपण पुढचे एक्झाम्पल घेणार आहोत. एकदम सोपा असणारा हा प्रॅक्टिस सेट आहे, पण ह्याच ठिकाणी मेहनत तुमची आवश्यक आहे. मेहनत असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या जातात, व्यवस्थित जातात. रिकॉल करत जा, जे जे शिकलात ते आठवण्याचा प्रयत्न करा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो ते आठवा आणि आपल्याला ह्या ठिकाणी हळूहळू करत पुढं चालायचं आहे. आज हा जो प्रॅक्टिस सेट आहे 4.2 आज आपला संपणार आहे. पहा बरं काय सांगितलं आहे. ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ओके. ड्रॉ अ कॉर्ड MN कॉर्ड काढायची ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. कंस्ट्रक्ट द टेंजंट ॲट पॉइंट्स M and N टू द सर्कल. ह्या ठिकाणी काय करायचं आहे पहा बरं. एक सर्कल काढायचं आहे असं. ओके. काढलं का सर्कल, त्याची रेडियस 3.4. ड्रॉ कॉर्ड काढायची आहे. किती लांबीची, समजा अशा पद्धतीने ही कॉर्ड काढली आपण. ह्या कॉर्डची लांबी MN नावाची कॉर्ड आहे. कोणती कॉर्ड आहे? MN इज अ कॉर्ड. MN इज कॉर्ड. किती आहे? 5.7. ओके. नेक्स्ट काय सांगितलं? कन्स्ट्रक्ट द टँजंट फ्रॉम M and N. M मधूनही त्या ठिकाणी अशी टँजंट काढायची आहे आणि N मधून जाणारी सुद्धा अशी काय काढायची? टँजंट काढायची. बाकी एक क्लिअर एवढंच गोष्टी आहेत. आता सगळ्यात अगोदर स्टेप तुम्हाला समजले. फर्स्ट कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल ऑफ रेडियस 3.4. एक त्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्ट द सर्कल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. रेडियस काय आहे पहा. एक सर्कल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. एक सर्कल काढूत. ह्या ठिकाणी पहा बरं 3.4 रेडियस असणारा सर्कल आपल्याला ह्या ठिकाणी काढायचा आहे. 3.4 रेडियस असणारा सर्कल आपण ह्या ठिकाणी काढून घेतला. हा पहा 3.4. तुम्ही परफेक्ट माप घ्या, नाहीतर तुम्ही माझे माप विचार करता तर माझे माप आणि तुमच्या मापांमध्ये बदल आहे. कारण मी फळ्यावर काढतोय, फळ्याला शोभेल असं माप मी घेतोय बरं का. क्लिअर. नेक्स्ट ड्रॉ कॉर्ड ऑफ MN ऑफ लेंथ 5.7. एक कॉर्ड काढायची आहे. आता कुठंतरी एक हे घ्या, काय कुठेही एक पॉईंट घ्या. M पॉईंट घेतला. दिस इज अ पॉईंट M. ह्या M पॉईंट घेतला. M पॉईंटमधून जाणारी N कॉर्ड काढायची. आता किती अंतर घ्या? 5.7 अंतर घ्या. पट्टीच्या साहाय्याने काढा किंवा ह्याच्यात पट्टीने मोजून ह्याच्यात किती अंतर घ्या? 5.7 अंतर घ्या. हे 5.7 अंतर घेतलं मी आणि अशा पद्धतीने ही काय इथं का जोडलं आणि दिस इज अ टँजंट. ही काय आहे? ही आहे टँजंट. ह्या टँजंटचं माप किती आहे? दिस इज अ टँजंट MN. ही टँजंट काढली. MN इज अ टँजंट आणि मेजर ऑफ टँजंट इट 5.7 सेंटीमीटर. ओके. क्लिअर. नेक्स्ट काय सांगितलं आहे? कन्स्ट्रक्ट द टँजंट ॲट अ पॉईंट M and N. ह्याच्यामधूनही टँजंट काढायची आणि ह्याच्यामधूनही टँजंट काढायची. टँजंट कशी काढतात तुम्हाला माहिती आहे. दिस पॉईंट इज ऑन द सर्कल आहे. सर्कलवर असेल तर कशी टँजंट काढणार? हे समोर असं लांबवायचं. हे असं लांबवलं. हे सुद्धा खाली काय करायचं? अशा पद्धतीने लांबवायचं. ओके. आता सॉरी हे न लांबवता. ओके. हे न लांबवता पहा. आता काय करायचं आहे? ह्याच्यामधून जाणारं अशा पद्धतीने हे पहा सेंटर आणि हा पॉईंट ह्याच्यामधून जाणारी अशा पद्धतीने रे काढायचा. सेंटर आणि तो पॉईंट आणि सेम हा सेंटर आणि M पॉईंट आहे ना, ह्याच्यामधून जाणारं एक रे काढला. ओके. क्लिअर. पहा हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं आहे? टोक कशावर ठेवायचं आहे? M वर ठेवायचं आहे. M बिंदूमधून टँजंट कशी काढायची? M वर ठेवायचं आहे आणि अंतर किती घ्या? हे जे सेंटर आहे ना, सेंटर एवढं घ्या किंवा कमी जास्त करा, पण ह्याच्यातून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं M मधून. पहा हे झालं. आता M वर ठेवलं. असं अंतर इकडे घेतलं आणि इकडं असं काय केलं? कंस केलं. ओके. क्लिअर. आता सेंटरवर ठेवायचं अंतर, हे जे अंतर आहे अर्ध्यापेक्षा
जास्त घ्यायचं आहे, इकडं असा कंस पहा, इकडं असा काय करायचा मोठा कंस आणि इकडं सुद्धा असा मोठा कंस. ओके, अंतर चेंज न होऊ देता इथं असं ठेवायचं आहे, इकडं असा कंस आणि इकडं असा कंस आणि हे जोडून घ्यायचं आहे. पहा, ह्याच्यामधून जाणारी अशी लाईन काढायची आणि तिलाच ती काय असते पहा. आता माझी पट्टी बारीक पडते म्हणून डबल हे करावं लागतं आहे. आणि पहा, दिस इज द टँजंट. ही काय आहे, ह्या सर्कलची ही टँजंट कशामधून गेली, ॲट अ पॉईंट एम. सेम ॲज इट इज कन्स्ट्रक्ट द टँजंट. ह्या ठिकाणी एन काय इथं एन पॉईंट आहे ना. ओके, एन माने हिथं आता एममधून कन्स्ट्रक्ट करायची. कशा पद्धतीने, एमवर टोक ठेवायचं आहे, अंतर किती घ्यायचं आहे, परफेक्ट सेंटर एवढं घेतलं की इकडं असा काय करायचं आहे, कंस करायचा आहे. नंतर उचलायचं टोक सेंटर ठेवायचं, अंतर त्यापेक्षा जास्त घेतलं, जास्त घेऊन इकडं असा कंस आणि ह्या बाजूलासुद्धा असा कंस. ओके, क्लिअर. नंतर ह्या कंसात ठेवायचं, इकडं असा कंस आणि इकडं हा असा कंस आणि दोन्ही कंसातून जाणारं या ठिकाणी काय काढायचं आहे, एक लाईन काढायची. ही लाईन ह्या दोन्ही कंसातून गेली, जिथं छेदली त्यातून गेली. ओके, आणि हे अशा पद्धतीने कुठंतरी छेदन आणि ही झाली टँजंट पासिंग टू द पॉईंट एम आणि ही कशातून एनमधून. ओके, आणि ह्या कुठंतरी इंटरसेक्ट करतात, करू द्या, त्याची काय आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला ऑब्झर्वेशन वगैरे विचारलं आहे का, नाही विचारलं. फक्त काय करायचं सांगितलं होतं, एक सर्कल काढायचं सांगितलं होतं, काढलं. एक कॉर्ड काढायची होती, किती लांबीची, 5.7ची काढली. एन नाव होतं, एममधून टँजंट काढायची, एनमधून सुद्धा टँजंट काढायची. हे झालं ह्या क्वेश्चनचं फायनल आन्सर. रफ फिगर काढत चला. पाठीमागच्या जे काही क्वेश्चन सोडून दिले त्यालाही रफ फिगर काढा. रफ फिगर काढणं आवश्यक आहे. रफ फिगर काढत चला. आणि हे झालं क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6 पाहूत लगेच. बघा, क्वेश्चन नंबर 6 काय आहे, ड्रॉ सर्कल विथ सेंटर P. ओके, अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. एक सर्कल काढायचं आहे, सेंटर नाव P द्यायचं आहे. ओके, टेक अ पॉईंट Q at a distance 5.5 centimeter from the center. Construct the tangent to the circle from a point Q. Q पॉईंटमधून तुम्हाला टँजंट काढायच्यात. काय सांगितलं आहे, एक सर्कल अशा पद्धतीने काढायचं. पहा, काय करायचं सांगितलं त्यांनी, ड्रॉ सर्कल. एक सर्कल काढायचं आहे, सेंटर त्याचा काहीतरी काय घ्यायचा, P. टेक अ P ॲज अ सेंटर. ओके, रेडियस काय आहे, 3.4 आहे. ओके, नेक्स्ट, टेक अ पॉईंट Q ॲट अ डिस्टन्स 5.5. इथं कुठंतरी Q पॉईंट घ्यायचा आहे. सेंटरपासून किती अंतरावर आहे, 5.5 अंतरावर आहे. 5 पॉईंट किती, हा Q पॉईंट किती अंतरावर आहे, 5.5 अंतरावर आहे दिस पॉईंट Q. आणि ह्या पॉईंट Q मधून दोन टँजंट काढायचे. कशा पद्धतीने काढणार, फर्स्ट ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PQ. हा PQ आहे, ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. हा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर अशा पद्धतीने अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, इकडं कंस खाली कंस असं कंस करून अशा पद्धतीने हा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे येऊ शकतो. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला की ह्याच्यावर टोक ठेवायचं आहे आणि हिथं जिथं छेदल तिथं असं हे करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जोडायचं आहे आणि हे काय करायचं, असं जोडायचं आहे. हे झालं, ह्या ठिकाणी काय झालं, टँजंट झाली ॲट अ पॉईंट Q. आणि पॉईंट Q इज अ एक्सटेरियर पॉईंट. पॉईंट Q कसा आहे, एक्सटेरियर पॉईंट आहे. किती टँजंट काढता येतात, 2. आणि ही टँजंट दोन्ही कशी असेल, इक्वल लेंथ असेल, बाकी काही नाही. ओके, टँजंट QA आणि QB आर इक्वल लेंथ टँजंट. फर्स्ट ड्रॉ सर्कल. कितीचं काढायचं, 3.4 सेंटीमीटरचं सर्कल आपण काढून घेतो आहे. सगळ्यात अगोदर सर्कल काढायचं आहे. ह्या ठिकाणी पहा, इथं एका बाजूला जागा ठेवायची. पहा, आता पहा बरं, सर्कल काढतो आहे, सेंटर किती आहे, ती रेडियस किती आहे, रेडियस आहे, तुम्हाला किती रेडियस दिली आहे, रेडियस किती सांगितली आहे, 3.4 सेंटीमीटर हे कंपासमध्ये माप घेतलं आहे आणि 3.4 सेंटीमीटरचं आपण रेडियस असणारं सर्कल काढलं आहे. मेजरमेंट किती घेतलं आहे, लेंथ किती घेतली, 3.4. नेक्स्ट, टेक अ पॉईंट
Q, पहा टेक अ पॉईंट Q ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. ह्याच्यापासून 5.5 पट्टीच्या साहाय्याने परफेक्ट पट्टी लावायची आणि 5.5 वर किती 5.5 वर परफेक्ट तुम्ही ह्या ठिकाणी काय करायचं आहे, एक पॉईंट घ्यायचा आहे, त्याला काय नावायचं आहे Q. आणि हे हा एक्सटेरियर पॉईंट आहे आणि ह्या Qमधून जाणारी Qमधून जाणारी सर्कलला टँजंट काढायची. आता काय करायचं आहे माहिती आहे, हा जो काही सेंटरला नाव काय द्यायचं आहे, P इज अ सेंटर ऑफ सर्कल. PQचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, Pवर ठेवायचं अंतर अर्ध्यापेक्षा जास्त. पहा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला असा मोठा कंस, खालच्या बाजूला सुद्धा असा मोठा कंस, अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेऊन अंतर चेंज न होऊ देता कशावर ठेवायचं आता, Qवर असं. आणि परत हे काय हे अशा पद्धतीने कंस केले आणि जे दोन कंस परस्परांना कुठंसं ते इंटरसेक्ट झालेत पहा, आणि हे दोन जोडून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने काढायचं आहे. ओके, हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथं होणार अँगल किती असेल, 90चा असेल. क्लिअर. हे क्लिअर झाल्यानंतर कंपास घ्यायचं आहे, ही परपेंडिक्युलर बायसेक्टरवर ठेवायचं आहे. अंतर किती घ्यायचं आहे, सेंटर एवढं, ह्याच्यापासून सेंटर एवढं अंतर पहा, कुठून ह्याच्यापासून सेंटर एवढं अंतर घ्यायचं आहे. आणि किंवा ह्या ठिकाणी हा Q बिंदू एवढं घ्यायचं, किती घ्या दोन्हीपैकी. आणि गोल सर्कल काढा किंवा फक्त एका ठिकाणी असं आणि इथं फक्त असं पहा. गोल पूर्ण सर्कल काढलं तरी चालतं किंवा हे असं एका ठिकाणी इंटरसेक्ट करून घेतलं तरी चालतं, काहीही अडचण नाही आहे. पहा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने वाटलं तर हे पहा बरं, अशा पद्धतीने हे काय झालं आहे, हे क्लिअर. ह्याच्यातून काय झालं आहे, सेंटरमधून गेलं आहे. पहा हा सेंटरमधून गेलं आहे आणि हे झाले काय तुमची टँजंट. पहा परफेक्ट कुठून गेलं, हे सेंटरमधून गेलं आहे. आणि मग हे Q पॉईंट आणि हा पॉईंट अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे आणि हे जोडलं आणि हे सुद्धा जोडायचं आहे. पहा हे जोडलं, हे इथं जोडलं आणि हे ह्याच्यातून रे काढला, इथं नाव द्यायचं A आणि इथं काय नाव द्यायचं B. आणि देअरफॉर QA, पहा QA अँड QB आर टू टँजंट्स. आणि हे कशा असणार आहेत, लेंथ ऑफ QA इज इक्वल टू लेंथ ऑफ काय QB इक्वल असणार आहेत. हे ह्या ठिकाणी तुमचं ऑब्झर्वेशन आहे. आणि किती टँजंट काढल्यात, 2 टँजंट ह्या ठिकाणी आपण काढल्यात. हे क्लिअर आहे, कुठेही अडचण येणार नाही आहे. स्टेप तुम्ही लिहा, फर्स्ट काय केलं त्याच्यानुसार रफ फिगर काढा. पाहूत पुढचा क्वेश्चन लगेच. क्वेश्चन नंबर 7 एकदा वाचून घ्या, काय दिलं आहे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर 4.1 सेंटीमीटर विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. नेक्स्ट, कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. काय आहे, अगोदर जसं काढलं तसंच आहे. एक सर्कल आहे, रेडियस किती आहे सर्कलची, रफ फिगर आहे. रेडियस किती आहे 4.1 काढली. त्याच्यानंतर सेंटरला काय नाव आहे, O नाव देऊ, सेंटर ऑफ सर्कल इज O. नेक्स्ट, कन्स्ट्रक्ट टँजंट फ्रॉम द सर्कल ॲट अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स किती, ओके, इथून कुठंतरी किती 7.3 वर एक काय हे पॉईंट आहे, हा पॉईंट आहे M. ओके, ह्या M पॉईंटमधून जाणारी टँजंट काढायची आहे. सुरुवातीला काय करायचं, ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. अशा पद्धतीने हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा कुठेतरी आला, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. एवढं अंतर घेणार, इथं ठेवणार कंपास, एवढं अंतर घेणार, इकडं असा कंस, इकडं असा कंस आणि हे अशाच्यातून असं जोडणार आणि हे असं जोडणार. देअरफॉर MA अँड MB आर टू टँजंट ऑफ सर्कल ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट M. हे तुमचं क्लिअर झालं. हे अंतर किती आहे, 7.3 अंतर आहे. संपलं. कशा पद्धतीने काढायचं आहे आता आपण काढू, स्टेप तुम्ही लिहू शकतात. ओके, स्टेप लिहायला काही अडचण नाही आहे. पहा बरं, एकदम क्लिअर आहे. अगोदर सेंटर घेतला, सेंटर ऑफ सर्कल घेतला, त्यानंतर रेडियस किती घ्यायची आहे 4.1. कंपासमध्ये 4.1 घ्या, पट्टी घ्या आहे तुमच्याकडं, पट्टीच्या साहाय्याने मोजा
आणि मग या ठिकाणी मोजल्यानंतर अशा पद्धतीने एक सर्कल काढून घ्या. लेकरांनो व्यवस्थित जमेल, कुठंही तुम्हाला अडचण येणार नाही. ओके, हे झालं. सेंटरला काय नाव दिलं आहे आपण? ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. नेक्स्ट एक काय पॉईंट आहे, किती अंतरावर आहे? 7.3. इथून पट्टी ठेवा. 7.3 अंतरावर एक पॉईंट घ्या. 7.3 अंतरावर. आता तुम्ही परफेक्ट माप घेऊ शकतात. ह्याला काय नाव द्यायचं आहे? यम नाव द्यायचं आहे. हे जोडायचं आहे आणि हे माप किती आहे? 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. ओके, आता यममधून जाणारी तुम्हाला टँजंट काढायची. सगळ्यात अगोदर ह्या ओ एमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार? सेंटरवर ठेवा, अंतर अर्ध्यापेक्षा जास्त. किती घ्या मग. ओके, आणि हे असा कंस, खालीसुद्धा असा काय करायचं? मोठा कंस उचलायचं. टोक ह्या यमवर ठेवायचं, अंतर चेंज होऊ देता. इथं असा कंस आणि इथं खालीसुद्धा असा कंस. संपलं, क्लिअर झालं. आता हे गोष्टी क्लिअर झाल्यानंतर काय करायचं आहे पहा बरं. ह्याच्यामधून हे जोडायचं आहे. पहा, हे अशा पद्धतीने हे हे बघा. आता पट्टी आपली बारीक पडते, बाकी काही नाही. पट्टी काय पडली आपली? बारीक पडली. ओके, क्लिअर झालं. हे सर्कलमध्ये आलं पाहिजे असं काय नाही. हे जर अंतर जास्त असेल तर हे बाहेर सुद्धा येऊ शकतं सर्कलच्या. क्लिअर आहे का? ओके, हे झालं. आता तुम्हाला हे इथं कितीचं अँगल आहे? 90चं आहे. इथं टोक ठेवायचं कंपासचं. पहा, एवढं अंतर घ्यायचं आहे, सेंटर एवढं इथून इथपर्यंत. किंवा कधी कधी इथं ठेवतात नाही, कुठं परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं ठेवायचं आहे किंवा ह्या ठिकाणी इथं ठेवायचं. कुठंही ठेवा आणि ह्याच्यामधून जाणारे अशा पद्धतीने हे काय काढा? सर्कल काढा. हाफ काढा किंवा ह्या ठिकाणी हाफ काढा किंवा फुल काढलं तरी चालतं, असं काही नाही. ओके, आणि हे जिथं इंटरसेक्ट झालं आहे सर्कलला, ह्याला नाव द्या काहीतरी ए आणि ह्याला काय नाव द्या? बी नाव द्या. हे नावं दिल्यानंतर हे फक्त जोडून घ्या. काय? हे जोडा. ओके, दिस इज द MA, MB and MA are two tangents drawn from the exterior point M. ह्या ठिकाणी पहा, दोन टँजंट आहेत आणि MA ची लांबी मोजा. लेंथ ऑफ MA इज इक्वल टू लेंथ ऑफ काय? MB इक्वलच असेल. हे क्लिअर आहे. म्हणजे आपण थेरम पाहिला आहे सर्कलमध्ये, बाह्यबिंदूमधून काढलेले दोन्ही स्पर्शिकाखंड इक्वल लांबीचे असतात. हे पहा, आपण ह्या ठिकाणी ह्याच्यातले टोटल किती क्वेश्चन पाहिले? 7 क्वेश्चन पाहिलेले आहेत. पहा, आणि अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट तुमचा संपलेला आहे. खूप महत्त्वाचं प्रकरण, पैकीची पैकी मार्क मिळवून देणारं प्रकरण आपण संपवलं आहे. एकदम सोपं आहे. 1 तासामध्ये सगळं तुम्ही जर रिव्हिजन केली तर 1 तासात सगळ्या प्रकरणाची रिव्हिजन करू शकतात. पण आकृत्या काढा, रफ फिगर काढायला शिका, त्यानंतर मापं व्यवस्थित घ्या, नाहीतर चुकल्यानंतर मार्क मिळणार नाहीत. एकदम सोपं प्रकरण आहे. फक्त सराव करणं आवश्यक आहे, बाकी काही नाही आहे. आणि ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा जो प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेट 4 जो आहे तो क्लिअर करणार आहोत. एकदम इझी असणारा प्रॉब्लेम सेट आहे, पण कन्सेप्ट क्लिअर असतील तर सगळं सोपं जातं, बाकी काही नाही आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांना बाय. परत पुढच्या लेक्चरला नक्की भेटूत. कुठेही जायचं नाही. पाहू.